जय श्री स्वामी समर्थ. वृषभ राशीच्या जातकांसाठी जुलै 2025 महिना संधी आणि मेहनतीचा आहे. शनी दशम भावात असल्यामुळे कर्मयोग फळ देईल. मेहनतीने केलेलं काम मान्यताही देईल, मात्र अपेक्षेपेक्षा थोडा उशीर होऊ शकतो. वरिष्ठांशी नम्रतेने वागणं फायद्याचं ठरेल. महिन्याच्या पहिल्या 2 आठवड्यांमध्ये सूर्य तृतीय भावात असल्यामुळे कामाच्या ठिकाणी आत्मविश्वास वाढेल. नवीन जबाबदाऱ्या, ट्रान्सफर किंवा प्रोजेक्ट मिळण्याची शक्यता आहे. तुम्ही जर एखाद्या सर्जनशील क्षेत्रात असाल, जसे की मीडिया, कला, फॅशन, शिक्षण, तर हा काळ विशेष शुभ आहे. या महिन्यात तुम्हाला उत्तम फायदे मिळू शकतात. महिन्याच्या पहिल्या 6 माहीत सूर्याचा संक्रमण कमकुवत दिसतो आणि महिन्याच्या दुसऱ्या 6 माहीत चांगले परिणाम देतो. या महिन्यात मंगळ ग्रहाच्या संक्रमणाकडून अनुकूल परिणामांची अपेक्षा करू नये आणि त्याऐवजी मंगळ ग्रहाच्या नकारात्मकतेपासून बचाव करण्याचा प्रयत्न करावा. या महिन्यात बुध ग्रहाकडून कुठलीही मोठी मदत मिळण्याची अपेक्षा करू नये. या महिन्यात गुरु ग्रह अनुकूल परिणाम देईल, पण राहूच्या गुरुवर होणाऱ्या प्रभावामुळे या कालावधीत थोडेसे व्यत्यय येऊ शकतात. तरीही सामान्यतः व्यक्तींना व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्यात योग्य परिणाम मिळू शकतात. शुक्र ग्रहाचे संक्रमण सामान्यतः आकर्षक परिणाम देतो आणि या महिन्यात शनी ग्रहाकडून मोठी साथ मिळू शकते. पण राहू आणि केतूच्या संक्रमणाकडून अनुकूल परिणामांची अपेक्षा करणे योग्य ठरणार नाही. या प्रकारे वृषभ राशीच्या व्यक्तींना बहुतेक ग्रहांची साथ लाभते आणि लहान अडथळ्यांनंतर चांगले परिणाम मिळू शकतात. म्हणून जुलै 2025 महिना व्यक्तींसाठी मोठ्या प्रमाणावर अनुकूल परिणाम देणारा ठरू शकतो. तुलनेत महिन्याच्या दुसऱ्या 6 माहीत तुलनेने अधिक चांगले परिणाम मिळतील. या महिन्यात वृषभ राशीचा करिअर भाव लाभ भावात आहे. या स्थितीत लक्ष शनीच्या नक्षत्राकडे लागेल. जुलै 2025 मध्ये शनी आपल्या नक्षत्रात आणि केतूच्या उपनक्षत्रात स्थित राहील. ही एक अनुकूल स्थिती मानली जाते, पण 13 जुलैपासून शनी वक्री होईल. ही अनुकूल स्थिती मानली जात नाही आणि याचा अर्थ वृषभ राशीच्या व्यक्तींना कामाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात चांगले परिणाम मिळू शकतात. पण राहू आणि केतूचा 10व्या भावावर होणारा प्रभाव लोकांच्या आयुष्यात व्यत्यय निर्माण करू शकतो. विशेषतः 13 जुलैनंतर व्यत्यय आणखी वाढू शकतात आणि अशा परिस्थितीत योग्य व्यावसायिक निर्णय सावधगिरीने घेणं आवश्यक ठरेल. शक्य असल्यास व्यावसायिक निर्णय काही दिवसांसाठी पुढे ढकलणे योग्य ठरेल, पण जर ते शक्य नसेल तर 13 जुलैपूर्वी महत्त्वाचे निर्णय घेणे चांगले ठरेल. महिन्याच्या पहिल्या 6 माहीत सूर्याची स्थिती चांगली नाही, पण करिअर भावाचा स्वामी आणि भाग्य भावाचा स्वामी असल्यामुळे महत्त्वाचे निर्णय या महिन्यात पुढे ढकलणे चांगलेच ठरेल. पण जर ते शक्य नसेल तर 13 जुलैपूर्वीच काळजीपूर्वक पावले उचलावीत. तथापि नोकरी करणाऱ्या लोकांसाठी या महिन्यात कोणताही मोठा त्रास उद्भवणार नाही, पण राशीतील महत्त्वाचा ग्रह असलेल्या शनीच्या वक्री हालचालीमुळे 13 जुलैनंतर काही लहान अडथळे निर्माण होऊ शकतात. म्हणून असे म्हणता येईल की जुलै महिना कामाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात अनुकूल आहे, पण 13 जुलैनंतर थोडेसे व्यत्यय येऊ शकतात आणि योग्य प्रयत्नांमुळे लोक त्या अडथळ्यांवर यशस्वीपणे मात करू शकतात. तुलनेत या महिन्यात व्यावसायिक करणाऱ्यांपेक्षा नोकरी करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. जुलै मासिक राशी भविष्य 2025 नुसार जर आपण वृषभ राशीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोललो तर या महिन्यात लाभभावाचा स्वामी गुरु ग्रह अनुकूल स्थितीत असेल. तथापि या महिन्यात गुरु राहूच्या नक्षत्रात राहील आणि राहू कलम भावात असेल. अशा स्थितीत व्यक्ती आपल्या मेहनतीने चांगले उत्पन्न मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. शनी हा मंदगतीचा ग्रह असला तरी तो लाभभावात राहून तुम्हाला फायदे देऊ शकतो. जरी फायदा मिळण्याचा वेग कमी असेल तरी अर्थपूर्ण परिणाम मिळण्याची शक्यता दिसते. याचा अर्थ लाभभावाचा स्वामी आणि लाभभावात स्थित ग्रह असे सूचित करतात की व्यक्तींना अपेक्षित नफा मिळू शकतो. खर्च भावाचा स्वामी मंगळ लाभभावाकडे दृष्टी टाकतो. अशा स्थितीत वृषभ व्यक्तींना मंगळाकडून काही अडथळ्यांनंतर फायदा होऊ शकतो. व्यावसायिक व्यक्तींना विशेष फायदे मिळू शकतात आणि मंगळ हा सप्तम भावाचा स्वामी असून लाभभावाकडे दृष्टी टाकतो. ते विविध व्यवहारांमधून चांगले फायदे मिळवू शकतात. याचा अर्थ व्यक्तींना या महिन्यात समाधानकारक नफा मिळू शकतो. धनभावाचा स्वामी कमकुवत मानला जाईल आणि संपत्तीचा कारक असलेला गुरु धनभावात स्थित असेल. ही स्थिती अनुकूल मानली जाऊ शकते. एकूणच आर्थिक बाबतीत जुलै 2025 महिना सरासरी किंवा त्याहून थोडा चांगला परिणाम देऊ शकतो.
रोमॅन्टिक आयुष्य चांगले राहील, नवीन प्रेमसंबंध सुरू होऊ शकतात, आधीपासून असलेले नाते अधिक दृढ होईल. प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी 14 ते 20 जुलैचा काळ अनुकूल आहे. जुलै बुध ग्रह वृषभ राशीच्या व्यक्तींना न मोठ्या प्रमाणात साथ देईल न विरोध करेल. तथापि बुध ग्रहाच्या जलतत्व राशीतील 3ऱ्या भावातील स्थितीमुळे मनात एक विचित्र प्रवाह किंवा गोंधळ निर्माण होऊ शकतो. व्यक्तींच्या मनात विचलन किंवा संभ्रम निर्माण होऊ शकतो. ते भावनांमध्ये वाहून जाऊन आपल्या जोडीदाराला दुखावणारे काही बोलू शकतात. अशा परिस्थितीत वृषभ राशीच्या व्यक्तींनी हे राशी भविष्य लक्षात घेऊन विचारपूर्वक बोलले पाहिजे, जेणेकरून त्यांचा प्रेमसाथी त्यांच्या वागणुकीमुळे रागावणार नाही. जर तुम्ही हे केले तर तुम्हाला प्रेमाचा कारक असलेल्या शुक्र ग्रहाची पूर्ण साथ मिळू शकते. शुक्र ग्रह या काळात चांगले फल देताना दिसतो. 26 जुलै 2025 पर्यंत शुक्र ग्रह आपल्या मूळ राशीत पहिल्या भावात राहील, जे केवळ प्रेमजीवनातच नव्हे तर विवाहाशी संबंधित बाबतीतही अनुकूल परिणाम देईल. याशिवाय व्यक्तींनी आपल्या स्तरावर वैवाहिक जीवनात सुसंवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. जुलै मासिक राशी भविष्य 2025 नुसार जर आपण वैवाहिक जीवनाबद्दल बोललो तर सप्तम भावाचा स्वामी राहू व केतूच्या प्रभावाखाली 28 जुलैपर्यंत 4थ्या भावात राहील. ही वृषभ व्यक्तींसाठी अनुकूल स्थिती मानली जाणार नाही. मंगळ ग्रहाची स्थिती वेळोवेळी वाद निर्माण करू शकते किंवा जोडीदारांपैकी एकाची तब्येत कमकुवत करू शकते आणि त्यामुळे दुसरा जोडीदार तणावाखाली राहू शकतो. तथापि गुरु व शुक्र यांची सुसंगत स्थिती सर्व प्रकारच्या अडचणी दूर करू शकते, पण अडथळे वाढण्याचीही शक्यता आहे. याचा अर्थ हा महिना प्रेमजीवनासाठी सरासरीपेक्षा चांगले परिणाम देईल, पण वैवाहिक बाबतीत व्यक्तींनी काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांना सरासरी किंवा थोडे चांगले परिणाम मिळण्याची अपेक्षा करता येईल. द्वितीय भावाचा स्वामी बुध या महिन्यात फारशी साथ देणार नाही, पण गुरुग्रह द्वितीय भावात संचार करेल, जो सर्व काही संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करेल. याचा अर्थ जे व्यक्ती घरातील प्रत्येक सदस्याचा आदर करतात ते कौटुंबिक वादांशी प्रभावीपणे सामना करू शकतील आणि सदस्यांमध्ये सौहार्द टिकवू शकतील. महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत कौटुंबिक जीवनात चांगले परिणाम मिळतील, कारण 16 जुलैनंतर सूर्याचा द्वितीय भावावर होणारा प्रभाव कमी होईल. यामुळे जे व्यक्ती कुटुंबातील कलह किंवा समस्या अनुभवत होते ते अचूकपणे त्या समस्यांशी सामना करू शकतील. कुटुंबीय अनावश्यक अहंकार सोडून एकमेकांच्या पाठीशी उभे राहतील, म्हणून तुमच्या कुटुंबातील सुख शांती अबाधित राहील. भावंडांमध्ये संबंध या महिन्यात सरासरी पातळीवर राहतील. वृषभ राशीच्या व्यक्तींच्या घरगुती जीवनाबद्दल बोलायचे झाल्यास हा महिना कमकुवत परिणाम देणारा दिसतो. 28 जुलै 2025च्या संध्याकाळपर्यंत मंगळ व केतू यांचे 4थ्या भावात योग राहतील आणि त्यामुळे घरात त्रास होऊ शकतो. महत्त्वाच्या वस्तूंचे नुकसान किंवा तुटण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये बिघाड होऊ शकतो. तुमचे मन घरी परतल्यावरही अस्वस्थ राहू शकते आणि त्यामुळे कौटुंबिक जीवनात परिणाम दिसू शकतो. जुलै मासिक राशी भविष्य 2025 असे संकेत देते की हा महिना कौटुंबिक बाबतीत सरासरीपेक्षा चांगले परिणाम देईल, पण गृहस्थ जीवनात कमकुवत परिणाम मिळू शकतो. म्हणून घरगुती बाबतीत कोणत्याही प्रकारची निष्काळजीपणा योग्य ठरणार नाही. कोणत्याही अनावश्यक गोष्टींवर खर्च टाळणेही महत्त्वाचे ठरेल. आरोग्याच्या दृष्टीने जुलै महिना संमिश्र परिणाम देऊ शकतो. जुलै मासिक राशी भविष्य 2025 नुसार लग्न भावाचा किंवा राशीचा स्वामी शुक्र ग्रहाची स्थिती खूप चांगली राहील. बहुतेक महिन्यासाठी 26 जुलैपर्यंत शुक्र आपल्या मूळ राशीत म्हणजे वृषभ राशीत राहील. तो तुम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यरत असेल. शनीचा 3रा दृष्टिकोन लग्न भावावर फारसा अनुकूल सिद्ध होईल, पण मंगळ व केतू यांचा 4थ्या भावातील योग चांगला मानला जात नाही. अशा स्थितीमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडू शकते. याचा अर्थ वृषभ राशीच्या व्यक्ती घरातील काही कारणांमुळे काही प्रमाणात तणावाखाली राहू शकतात आणि त्यामुळे आयुष्यात थकवा जाणवू शकतो. तथापि लग्न भावाचा स्वामी शुक्र ग्रह व्यक्तींना साथ देईल. गुरुग्रहाची स्थितीही व्यक्तींना अनुकूल परिणाम देऊ शकते. त्याचबरोबर आरोग्याचा कारक असलेला सूर्य या महिन्याच्या दुसऱ्या सहामाहीत वृषभ व्यक्तींसाठी सहाय्यक राहील. याचा अर्थ जुलै 2025 महिना आरोग्यासाठी संमिश्र परिणाम देणारा ठरू शकतो. त्यांना काही शारीरिक व मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. लोकांनी वाहन चालवताना पूर्ण दक्षता घ्यावी आणि योग्य उपायांचे पालन करून व्यक्ती स्वतःचे आरोग्य प्रभावीपणे जपण्यात यशस्वी ठरू शकतात. तुमच्या राशीविषयी साप्ताहिक, मासिक आणि दैनंदिन राशी भविष्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. कॉमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा.